आजचा ब्लाऊज आहे 30 साईजचा. 30 साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी घेतलेली आहेत 5 इंचची. इथं अस्तरचा ब्लाऊज आहे. ब्लाऊजची फुल स्टिचिंग बघणार आहोत. 5 इंचची कटोरी आहे तर 2.5 इंचवरची मार्क करायचं. एक मार्क थोडंसं साईडला करायचं आणि कटिंग करून घ्यायची आहे टक्सची. आता दोन्ही टक्स एक समान कटिंग करून घेतल्याने दोन्ही टक्सची साईज एक समान येते आणि टक्ससुद्धा कमी जास्त होत नाही. तर त्यानंतर काय करायचं, टक्सवरती डबल शिलाई घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस बारीक टाक्याची शिलाई घ्यायची आहे. आता इथं मोंडा घेतलेला आहे. मोंडा जोडून घ्यायचा आहे अस्तरला. मोंडा जोडताना नेहमी गळ्याच्या बाजूने सुरुवात करायची आहे. जिथून सुरुवात केली होती तिथपर्यंत आपल्याला येऊन स्टॉप करायचं आहे. आणि जो कपडा असतो साईडचा मेन फॅब्रिकचा तिथे आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची. इथं गळ्याचं मार्किंगसुद्धा टाकलेलं आहे कटोरीपर्यंत. 1/2 इंचवरती मार्क केलेले आहेत म्हणजे आपली शिलाई मार्जिनसुद्धा त्यामध्ये ॲड करायची. म्हणजे आपल्याला अंदाज येतो आपल्या गळ्याचा. तर इथे दोन्ही मोंडे जोडून झाल्यानंतर बरोबर कटिंग करून घ्यायची आणि कटोरीला मोंडा जोडून घ्यायचा आहे. गळ्याच्या बाजूने सुरुवात करायची आहे नेहमी आणि कटोरीला मोंडा जोडताना आपला 2.5 इंच मार्क करायचे. बरोबर त्याच मार्कावरती आपली कटोरी जोडायची आहे म्हणजे कटोरी आपली कमी जास्त होत नाही. आता आपली कटोरी जोडली म्हणजे झालं असं नाही. आपण परत मापून घ्यायचं आहे आणि आपला टक्स बरोबर आकारात आला का, कटोरीचा आकार बरोबर आला का, जर कमी जास्त झाला असेल, कुठं फुगीर भाग दिसला असेल तर पुन्हा आपल्याला स्टिच करायचं आहे. कटोरीचा टक्स पॉईंटसुद्धा मापून घ्यायचं आहे. गळ्याच्या बाजूने आपल्या छातीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1/2 ते 1/4 इंच किंवा 1 इंचसुद्धा येऊ शकता. तुमच्या साईजनुसार कटोरीचा टक्स पॉईंट मापून घ्यायचा आहे. तुम्ही हा टक्स पॉईंट अंगावर सुद्धा मापू शकता किंवा ब्लाऊजवरती सुद्धा मापू शकता. आता आपला पहिला भाग जोडून झाला होता. याच पद्धतीने आपल्याला दुसरा भाग सुद्धा जोडून घ्यायचा आहे कटोरीचा आणि इथे सुद्धा बरोबर आकार बघून घ्यायचा आहे. साईडचा कपडा कट करून टाकायचा आणि दोन्ही टक्स आपले बरोबर एक समान आले का ते बघून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कटोरी जोडायच्या अगोदर आपली कटोरीपर्यंतची उंची आपल्याला अगोदर घ्यायची आहे. कटोरीपर्यंतची उंचीचं माप घ्यायचं म्हणजे ब्लाऊज वरती चढत नाही. आता इथे बघा आपले व्यवस्थित दोन्ही भाग बघून घ्यायचे आहे. गळ्याचं मार्किंगसुद्धा करायचं आणि जिथून आपल्याला क्रॉस पट्ट्या जोडायच्या आहे तिथपर्यंतची उंचीसुद्धा घ्यायची आहे आणि बरोबर आपण इथं उंची मापून घेतलेली आहेत. आता इथे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता आपल्याला क्रॉस पट्ट्या जोडायच्या आहे. आता इथे मेन फॅब्रिकचा सरळ भाग वरती ठेवायचा आणि त्यावरती दोन्ही बाजूने आपले जे आकार असतात ते आकार आपल्या दोन्ही बाजूने एक समान करून आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या एकाच वेळेत जोडून घ्यायच्या आहे. वरच्या बाजूने दाबटीप मात्र द्यायची आहे म्हणजे फिनिशिंग अगदी छान येते, आकारात येते. कपड्याला झोळ वगैरे पडत नाही, प्लेट्स पडत नाही. छोटे छोटे प्लेट्स पडतात बघा, क्रॉस पट्टीला त्या पडत नाही. दाबटीप नेहमी द्यायची आहे आणि 1/2 इंच बरोबर आपलं मार्किंग करून शिलाई मार्किंग करून तिथून आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपण त्याच अंतरावरती आपली क्रॉस पट्टी कटोरीच्या भागाला जोडतो. आता साईड उंचीसुद्धा मापून घ्यायची. साईड उंची बरोबर आली का ते बघून घ्यायचं आहे. साईड उंचीवरती आपली क्रॉस पट्टीची बाजू आपल्याला जोडायची आहे. आता इथून सुद्धा क्रॉस पट्टीची उंची रुंदी दोन्ही मापून घ्यायची. आलेला ब्लाऊज घ्यायचा आहे. गळ्याचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. कटोरीपर्यंतची गळ्याची उंची, त्या बाजूची साईडचा गोलवा आकार सुद्धा मापून घ्यायचा बरोबर. आणि इथं आपण जी आपली बटन पट्टी आहे ती बटन पट्टी आपण खालच्या बाजूला ठेवलेली आहे तर वरच्या बाजूला तिला फोल्ड केलेलं आहे. बटन पट्टीवरती डबल शिलाई एक लॉक शिलाई मारून घ्यायची, नेहमीच मारून घ्यायची आहे. काच पट्टी आपण वरच्या बाजूला ठेवून खालच्या बाजूला फोल्ड करणार आहोत. आता क्रॉस पट्टीच्या दोन्ही बाजू एक समान आहे की नाही ते बघून घ्यायचा. प्रत्येक वेळेस आपल्याला दोन्ही बाजू एक समान आहे की नाही ते बघून घ्यायचे आहे. आणि इथं काचपट्टी जोडताना सुद्धा आपण 2.5 इंचवरती मार्क केलेलं आहे. 2.5 इंचच्या थोडंसं समोर मार्क करायचं म्हणजे जेव्हा आपण पट्टी फोल्ड करतो तेव्हा तिचा भाग कमी होतो आणि कटोरी कमी पडते. तर इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची मेन पॉईंट की आपण जेव्हा आपण काचपट्टी जोडू त्यावेळेस आपण थोडासा भाग शिल्लकचा ठेवून काचपट्टी जोडायची म्हणजे आपल्याला ती कटोरी कमी पडत नाही. थोडासा शिल्लकचा भाग ठेवला तर ती फोल्ड केल्यानंतर तिचा भाग कमी होतो. आता इथं सुद्धा गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. कटोरीची उंचीवरती
तिरप्या पट्ट्या कट करायच्या आहे आपल्या गळ्याच्या पायपिंगसाठी. साईडला एक फोल्ड शिलाई मारून घ्यायची अगोदर आणि आपण बरोबर गळ्याचं मार्किंग केलं होतं तिथं थोडासा भाग शिल्लकचा ठेवत समोर पट्टीचा आणि पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. लगेच पट्टी फोल्ड करायची. या पद्धतीने तुम्ही जर पायपिंग बनवली तर पायपिंग अगदी छान येते बघा. आता एक बाजू तर आपली तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरी बाजूसुद्धा तयार करायची आहे. तर इथे सुद्धा मी फोल्ड पट्टीवरती शिलाई मारून घेतलेली आहेत आणि आपल्याला पट्टीची साईज जास्त पण ठेवायची नाही, 1.5 इंच पट्टीची साईज घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. आणि साईडचा जो शिलाई बाहेरचा कपडा आहे तो बिलकुल आपल्याला जास्त ठेवायचा नाही, म्हणजे आपली पट्टी ओझं पडतं आणि गोट पट्टी आपली उलटी पडते. तर बघा दोन्ही बाजू बरोबर मापून घ्यायची आहे. कटोरीची उंचीसुद्धा दोन्ही बाजूची आणि व्यवस्थित आली का आपल्याला बटनचा भाग सोडून पट्टीचा भाग सोडूनच आपल्याला उंची मापून घ्यायची आहे. आता इथंसुद्धा गळ्याची उंची मापून घ्यायची. मागच्या पट्टीची तुमची उंची किती, फक्त अर्धा इंच आपल्याला खालच्या आणि वरच्या बाजूने अर्धा इंच शिल्लकचा ठेवायचं आपली शिलाई मार्जिन. आणि केलेल्या मार्कवरती आपण बरोबर गळा असा मापून शिलाई मारून घ्यायची वरच्या बाजूने बरोबर ज्या ठिकाणी आपण मार्क केलेलं आहे त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने तुम्ही गळा जर तुम्ही स्टिच केला तर कधीच कमी जास्त होणार नाही. मागच्या पट्टीनुसार गळा मापून घ्यायचा आहे. पट्टीची साईजसुद्धा मापून घ्यायची आहे. तर आपल्याला शिलाई बाहेरचा कपडा अस्तरकटच्या बाजूने करून वरच्या बाजूने दाबटीप द्यायची, म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग अगदी छान येते. आणि बरोबर खालच्या बाजूने सुद्धा अर्धा इंच तुम्ही इथं पट्टीसुद्धा लावू शकता. मागच्या बाजूने हात शिलाईची पट्टीसुद्धा लावू शकता. इथं मी डायरेक्ट इथं फोल्ड केलेलं आहे आणि लगेचच आपल्याला वरच्या बाजूने बारीक टाक्याची दाबटीप द्यायची आहे. आणि पूर्ण अस्तर आपल्याला बरोबर हाताने व्यवस्थित प्रेस करत हा अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर अस्तर जोडताना आपले दोन्ही हात आपले बरोबर एका बाजूला एक हात आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मशीनजवळ हात पाहिजे, म्हणजे आपलं अस्तर बरोबर जोडलं जातं. दोन्ही टक्स इथं मार्किंग करून घेतलेले आहेत आणि अर्धा इंचवरती टक्स इथं दाबून घ्यायचे आहेत. आणि लगेचच आपल्याला टक्स दाबून झाल्यानंतर टक्सवरती दाबटीप द्यायची आहे, म्हणजे टक्स आपले बाहेर दिसत नाही. तर या ठिकाणी तुम्ही पट्टीसुद्धा लावू शकता. आता इथं साईज मापून घ्यायची. मागच्या भागाची आपण जितकी उंची घेतली तितकी बरोबर त्याच उंचीवरती आपल्याला आपला समोरचा भाग जोडून घ्यायचा आहे. जर कमी जास्त भाग झाला असेल किंवा आपण एखाद्या वेळेस जास्तचा घेतो तर आपल्याला तो कटिंग करून घ्यायचा आहे. आणि कटिंग करते वेळेस तुम्ही जेव्हा ब्लाऊज कटिंग करता त्यावेळेस उंची तुम्ही जास्तच ठेवायची आहे. एक इंच तरी जास्त ठेवायची उंची, म्हणजे आपल्याला कमी पडायला नको. आता आपला समोरचा पूर्ण भाग तयार झालेला आहे. बरोबर लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आणि एक समान आहे की नाही ते बघून घ्यायचं. उंची रुंदी दोन्ही बघून घ्यायचं आणि आपल्याला जो साईडचा भाग आहे तो कटिंग करून तो शिल्लकचा भाग झाला असेल तो कटिंग करून टाकायचा. आता इथे बाहीचं बघा, मी समोरच्या भागाला इथं खोली दिली नाही. ज्यावेळेस मी अस्तर पूर्ण जोडून होतो शिवते वेळेस मी इथे समोरच्या भागाला खोली देते. आता अस्तरवरच्या बाजूने ठेवून आपल्याला खालच्या बाजूने इथं फोल्ड करायचं. आता इथे सुद्धा आपल्याला दाबटीप मात्र द्यायची आहे. अस्तरकटच्या बाजूने शिलाई बाहेरचा कपडा करून आपल्याला दाबटीप द्यायची. वरच्या बाजूने सुद्धा बारीक टाक्याची शिलाई घ्यायची आहे आणि आपल्याला दाबटीप द्यायची आहे. साईडचा कपडा कटिंग करायचा. बाहीची उंची मापून घ्यायची. तिथून आपल्याला बाहेरच्या बाजूने एक शिलाई घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाह्या इथे तयार करून घ्यायच्या आहे. दाबटीप मात्र द्यायची विसरायची नाही. बरोबर आपल्याला बाहेरच्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि कपडा कटिंग करून टाकायचा. आता इथे आपण दोन्ही बाह्या एकमेकावरती ठेवून घेणार आहोत अगोदर आणि बाहीला खोली देणार आहोत समोरची. बघू शकता तुम्ही बरोबर आकारात खोली देऊन घ्यायची आहे आणि मध्यभागानुसार आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची. समोरचा भाग समोर ठेवायचा आहे, जो खोली दिलेली आहे पण अर्धा इंच कमी असतो तो, आणि बरोबर मध्यभागानुसार बाही जोडायला सुरुवात करायची आहे. बघा, जर तुम्ही मध्यभागानुसार बाही जोडायला सुरुवात केली तर तुमची बाही कधी कमी पडणार नाही
आणि तुम्हाला अंदाजसुद्धा येऊन जातो आणि दोन्ही बाजूला आपली एक समान बाही जोडली जाते, कमी जास्त होत नाही. आणि बरोबर जर तुम्ही मोंढ्यानुसार बाहीची कटिंग केली तर तुमची बाही कमी पडणार नाहीत. शिवते वेळेस बाही कमी पडते तो तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. लगेचच मी समोरच्या सरळ बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे एका बाजूला आणि दुसरी बाहीसुद्धा अगदी त्याच पद्धतीने मध्यभागावरती. फक्त बाही जोडताना तुम्ही बरोबर एकच स्टेप घ्यायची, म्हणजे अर्धा इंच तुम्ही वरून दाबली तर शेवटपर्यंत तिला अर्धाच इंच घ्यायचं आहे. म्हणजे एक समान आपला आकार येतो, कमी जास्त येत नाही आणि बाईची स्टिचिंगसुद्धा एक समान येते. तर त्यामुळे तुम्ही शिवते वेळेस बरोबर एक समान शिलाई घ्यायची आहे. जर शिलाई तुम्ही सरळ नाही घेतली तर तो भागसुद्धा सरळ दिसत नाही आणि लगेचच आपल्याला गळ्याच्या बाजूने आपला जो शोल्डरचा शिलाई बाहेरचा कपडा असतो मागच्या बाजूने टाकून दाबटीप द्यायची आहे. तर बघू शकता. तर अशा छोट्या टिप्स असतात त्या ब्लाऊज शिवते वेळेस, त्याच आपला ब्लाऊज परफेक्ट बनवतात आपल्याला. आणि मैत्रिणींनो, प्रॅक्टिस भरपूर करा. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर प्रॅक्टिस भरपूर करा. स्वतःचे शिवा, दुसऱ्याचे शिवायला घ्या. हवं तर तुम्ही त्यांच्याकडून जो धागा असतो आपला फक्त त्याचे पैसेसुद्धा घेऊ शकता आणि त्यावरतीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हलके पीस घ्यायचे, कॉटनच्या साड्या घ्यायच्या प्रॅक्टिससाठी. जर तुम्हाला पीस परवडत नसेल तर कॉटनच्या साड्यावरतीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मी तर सांगते तुम्ही हातशिलाईने प्रॅक्टिस करा. म्हणजे आपण जी सुई धागा हातशिलाई असते तर तिने प्रॅक्टिस जर केली तर तुमच्या माइंडमध्ये ब्लाऊज एकदम परफेक्ट बसून जातो. म्हणजे मी स्वतःहून सांगते, मी स्वतः हातावरतीच प्रॅक्टिस केलेली आहे. तर बघू शकता अगदी छान अशी फिटिंग झालेली आहेत आणि मी फिटिंग कोणत्या पद्धतीने केली तुम्ही तर बघितली. तर छान अशी याच पद्धतीने फिटिंग करायची. बरोबर फिटिंगमध्ये ब्लाऊज येतो. आपली जी छातीची रुंदी असते ती आपण मोंढा गोलाईवरती फिटिंग करायची आहे. म्हणजे जो आपला काकेचा भाग असतो त्यावरती जर फिटिंग केली तर ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बसतो. तर इतक्या कमी साईजचा ब्लाऊज असतानासुद्धा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आला. तर धन्यवाद.